रामकृष्ण हरिमाऊली. आज आपण सार्थ श्री तुकारामांची गाथा याच्यातले 286 ते 290 अभंग आणि त्याचा अर्थ ऐकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि व्हिडिओमध्ये जेव्हा देव दिसतात, देवाचे फोटो दिसतात, तेव्हा तुम्ही त्यांना कमेंटमध्ये नमस्कार नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 286. गातो भाव नाही अंगी, भूषण करावया जगी, परी तू पतित पावन, करी साच हे वचन, मुखे म्हणवितो दास, चित्ती माया लोभ आस, तुका म्हणे दावी वेश, तैसा अंतरी नाही लेश. अर्थ: तुकाराम महाराज म्हणतात, मी हरीचे गीत गातो, पण तसा भाव माझ्या अंगी नाही. या जगात माझा नावलौकिक व्हावा म्हणून मी हे सारे करत आहे. पण देवा, तू पापी लोकांना पावन करणारा आहेस, तू पतित पावन आहेस, अशी तुझी ख्याती आहे, म्हणून तू माझा उद्धार कर. मी माझ्या मुखाने मला आपला दास म्हणवतो, आपला म्हणजे पांडुरंगाचा दास म्हणवतो, पण माझ्या चित्तात माया, लोभ, आशा हे सगळं आहेच. तुकाराम महाराज म्हणतात, मी बाहेरून भक्त असल्याचे सोंग घेतो, पण तसा भाव माझ्या अंतःकरणात नाही. आता अभंग क्रमांक 287. द्रव्य असता धर्म न करी, नागवला राजद्वारी, माय त्यासी व्याली जेव्हा, रांड सटवी नव्हती तेव्हा, कथाकाळी निद्रा लागे, कामी श्वाना परी जागे, भोग स्त्रियेसी देता लाजे, वस्त्र दासीचे घेऊनी निजे, तुका म्हणे जाण, नर गाढवाहुनी हीन. हीन म्हणजे कमी दर्जाचा. हा नर, हा जो पुरुष, त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलंय. आणि शेवटी म्हणतात, असं वागणारा माणूस हा काय, हा नर गाढवाहून हीन, गाढवापेक्षा कमी दर्जाचा आहे. म्हणजे आता आपण अर्थ समजून घेऊया. जो माणूस पैसा असून दानधर्म करत नाही, त्या माणसाला राजदरबारात दंड देण्याच्या निमित्ताने उभा केल्यास तो दंडाला पात्र ठरून त्याला दंड केला जातो. म्हणजे बघा, एखाद्या गरजवंताच्या उपयोगी पडायचं नाही, पण राजदरबारात दंड त्याला भरावा लागतो. हा राजदरबार कुठला असतो सांगा मला कमेंटमध्ये. हा राजदरबार कुठला असतो? देवाच्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा त्याच्या दरबारात उभे राहतो असं आपण म्हणतो. आणि खरोखर जेव्हा आपल्याला पापपुण्याचा पाढा वाचला जातो असं म्हणतात, तेव्हा काय, पैसा आहे पण गरीबाला उपयोगी नाही पडत आपण, तर काय फायदा आहे? जेव्हा त्याच्या आईने, म्हणजे हा जो माणूस वर्णन केलाय, त्याच्या आईने त्याला जन्म दिला, त्यावेळी सटवी तिथे नसावी, म्हणूनच हा जगला असावा. म्हणजे हा जगायला योग्य नाही. पैसा आहे पण कोणाच्या उपयोगी पडणार नाही, असा माणूस जगायला योग्य नाही. हरिकथेच्या वेळेस, हरिकथा चालू असताना याला झोप येते, पण रात्रीच्या वेळी मालकाच्या रक्षणासाठी कुत्रा जागा असतो, तसा हा माणूस कामातूर होऊन तो जागृत असतो. त्याला झोप येत नाही. आपल्या धर्मपत्नीला सुख देण्यात तो लाजतो. तिला पातळ म्हणजे लुगडं घ्यायचं असेल तर तो घेत नाही, म्हणजे पैसा नाही खर्च करायचा, ही त्याची भावना. पण ठेवलेल्या दासीवर मात्र तो
मोठ्या प्रीतीने पैसे उडवतो. तुकाराम महाराज म्हणतात, असा माणूस गाढवापेक्षा सुद्धा नीच आहे. आता अभंग क्रमांक 288. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. ऐसी याची करिता सेवा, काय सुख होय जीवा. पोटासाठी संत, झाले कलित बहुत. विरळा ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी. तुकाराम महाराज लोटांगण कुणापुढे घालणार आहेत हे समजून घ्या या अभंगातून. सुरुवात वेगळी आहे बघा. काय आहे, जो मुखाने ब्रह्मज्ञान सांगतो पण मनात मात्र धनाची आणि मानाची दोन्ही इच्छा असतात, अशा माणसाची आपण सेवा केली तर आपल्याला काय सुख मिळेल. कलियुगात सोंगाडे संत जे फक्त पोट भरण्याकरता झाले आहेत असे खूप आहेत, पण खरा संत मात्र क्वचित आढळतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात, जर खरा संत असेल तर त्याला मी साष्टांग नमस्कार करीन आणि त्याच्या चरणी लोटांगण घेईन किंवा मी घेतो आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. आता अभंग क्रमांक 289. एक वेळ प्रायश्चित्त, केले चित्त मुंडण. अहंकारा नावे दोष, त्याचे ओस पाडिले. अनुतापे स्नानविधी, यज्ञ सिद्धी देह होम. देहाचा काय होम म्हणजे जो अहंकार आहे तो जाळून टाकायचा. जीवशिवा होता चुका, तेथे तुका विनटला. अर्थ ऐका, माझ्या चित्तात अनेक प्रकारचे विषय वासनारूपी विकार होते. आता त्या सर्व विकारांचे मी मुंडन केले आहे. माझ्या चित्तातून अशा विकारांना काढून टाकले आहेत. हे माझे प्रायश्चित्त आहे. मुख्य म्हणजे देह अहंकार हा दोष जो मी मुळासकट काढून टाकला आहे, म्हणजे समूळ नाश केलेला आहे, म्हणजेच मुंडन केलं आहे, असं तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटलंय. माझ्या चित्तातून मी अहंकाराचे निर्मूलन केले आहे. विषयाविषयी मला जो ताप झाला त्या अनुतापरूपी जलात मी स्नान केले, म्हणजे अहंकार काढून टाकला आणि कायमचं स्नान केलं की पुन्हा येता कामा नाही. अहंकार माझ्यासाठी संपला. मी आत्मज्ञानरूपी अग्नीत देहाचे हवन केले. अज्ञानामुळे जीव आणि शिव यांचा विरोध होत होता. त्या अज्ञानाचा मी त्याग केला आणि जीवाशिवाचे जे मूळ स्वरूप ब्रह्मचैतन्य ते मी झालो आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. आता अभंग क्रमांक 290, आजच्या व्हिडिओतला हा शेवटचा अभंग. त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, आमचे त्या काही असेल ओझे. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली. पक्षी अजगर न करी संचित, तयासी अनंत प्रतिपाळी. तुका म्हणे तया भार घातलिया, उपेक्षिना दया सिंधू माझा. अर्थ ऐका, त्रैलोक्याचे रक्षण करताना जो देव कधी त्रासला नाही, त्या देवाला आमचे रक्षण करण्याचे कसले ओझे वाटणार. बेडूक दगडाच्या पोटात राहतो, त्याचे रक्षण कोण करतं. पावसाळा संपला की बेडूक दिसत नाहीत, ते दगडाच्या फटीत राहतात. तो बेडूकही जगतो, देव त्याचे रक्षण करतो. वेगवेगळे पक्षी, अजगर, सर्प हे कधी अन्नाचा साठा करत नाहीत, तरी देव त्यांचे रक्षण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, आपला सगळा भार त्या पांडुरंगावर घातला तर तो दयेचा सागर म्हणजे दयाघन कधीही कोणाची उपेक्षा करत नाही. मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ, आजचे 5 अभंग. कमेंटमध्ये मला प्लीज कळवा कसे वाटले ऐकायला.
नक्की मी वाट पाहते आहे. नक्की कळवा आणि कमेंटमध्ये देवाला नमस्कार करा. देव सगळ्यांचं भलं करो, पांडुरंग सगळ्यांच्या पाठीशी उभा राहो अशी मी देवाला विनंती करते आणि आजचा व्हिडिओ संपवते. रामकृष्ण हरी माऊली.